मित्रांनो, इकडे खासदारांचा प्रवेश उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे नडले, तर तिकडे उद्धव ठाकरेंनी मात्र आमदारांचाच केलाय दारुण पराभव. एकनाथ शिंदे सेनेला मित्रांनो हा जबर धक्का उद्धव ठाकरेंकडून मिळाला असून नियतीचा खेळ जर आपण पाहिला तर हा विजय नेमका कसा मिळाला आहे आणि शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हा विजय कसा प्राप्त केला आहे. आमदार मंत्री असलेले नेते पराभूत, तर ठाकरेंच्या सामान्य नेत्यांनी एकनाथ शिंदेंना जबर धक्का देत शिंदेंच्या नेत्याचाच दारुण पराभव केला आहे. मित्रांनो, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असताना, मंत्री असताना, आमदार आणि बडे बडे नेते असताना मोठ्या मोठ्या बाता मारणारे एकनाथ शिंदे मात्र आपल्या आमदारांचा पराभव रोखू शकले नाहीत. नेमकं काय घडलंय मित्रांनो, जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. उद्धव ठाकरेंच्या विरोधात वारंवार गरळ ओकणारे बहुतांश शिंदेगटाचे नेते आता मात्र गुपचूप झाले आहेत. ते एका जागेवरती चितपट पडले असून उद्धव ठाकरेंनी एका दणक्यात आमदाराला घरी बसवलं असून त्याला मात्र झोप आता पुढचा 1 महिना झोप लागणार नाही, कारण की त्याने स्वतःहून म्हटलंय भाजपने माझ्याशी गद्दारी केली. एकनाथ शिंदे वगळता आपल्या पक्षाच्या देखील, शिंदे सेनेच्या देखील आणि भाजपच्या देखील नेत्यांनी माझ्यासोबत गद्दारी करून माझा पराभव घडवून आणला आहे. ही बातमी शिंदे गटासाठी खूप मोठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. एकनाथ शिंदेंनी इकडे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, मात्र नियतीचा खेळ बघता नियती इथेच तुम्हाला कर्म फेडावे लागतात या अनुसार वागत असते. नियतीने आता तो कर्माचा फेरा सुरू केला असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभवाची मालिका आता मात्र सुरुवातीला सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र प्रचंड संतापात असून ती भाजपच्या विरोधात आता बांगड्या फोडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मित्रांनो, नेमका कुणाचा झालाय पराभव आणि कोण हरलंय? शिंदे सेना का एवढी गॅसवरती, का एवढी प्रचंड संतापामध्ये आहे, ते आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेना आता संपल्यात जमा. मित्रांनो, आज विधान परिषदेचा निकाल लागला. दुसरीकडे खासदार गद्दारी करत होते. एकनाथ शिंदेंना वाटत होतं की आपले नरेंद्र दराडे हे बहुतांश खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, मात्र नेमकी त्यांची पराभवाची मालिका आता सुरू झाली. स्वतः गद्दार झालेले हे नेते आता मात्र त्यांच्या विरोधात गद्दारी झाली असं कोणतं तोंड घेऊन सांगतायत, अशी सध्या नाशिकची जनता म्हणू लागली आहे. नरेंद्र दराडे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात गद्दारी केली होती. गद्दारी केल्याच्या नंतर पहिल्यांदाच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा मात्र दारुण पराभव झाला आहे आणि त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं आहे. शिंदे गटाच्या या दारुण पराभवामुळे शिंदे सेनेत मात्र प्रचंड संतापाची लाट असून गोकुळ गीतेंनी मात्र हा विजय आपला असून सर्वसामान्य जनतेचा असल्याचं म्हटलं गेलं आहे. भारतीय जनता पार्टीची साथ आणि उद्धव ठाकरेंची साथ यामुळे नरेंद्र दराडे यांचा मात्र दारुण पराभव झाला असून हा उद्धव ठाकरेंनी खेळलेला नवीन डाव मात्र शिंदेंना समजलाच नाही, उमगलाच नाही. ही बातमी मात्र 100% खरी ठरली. एकंदरीत मित्रांनो, शिंदे गटाचे दिवस आता भरले असून आगामी काळामध्ये एकाचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच करणार आहे असं सध्या राज ठाकरेंनी काल म्हटलं होतं. ते अगदी तंतोतंत खरं जुळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्णपणे खाऊन टाकणार हे आता जवळजवळ निश्चित झालं असून शिंदे सेना आता दात कुणाकडे मागणार, अमित शहांकडे जाणार की नरेंद्र मोदींकडे जाणार हे आता बघावं लागेल. मात्र उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर शिंदे सेनेची वडवड, शिंदे सेनेची आता वायफळ चर्चा सगळीकडे सुरू झाली असून गद्दार खासदारांना देखील आता जनता धडा शिकवेल हे आता दिसतंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि गोकुळ गीतेंचा विजयाचा शिल्पकार म्हणून संजय राऊत यांना मानलं जात आहे. आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद.